इंडोनेशियातल्या पश्चिम जावामध्ये 2 रेल्वे ट्रेन्सचा भीषण अपघात झाला। यात 4 जण ठार झाले असून 28 जण जखमी झालेत। मृतांमध्ये एक ट्रेन चालक आणि रेल्वे कर्मचाऱ्याचाही समावेश आहे। अपघातावेळी 2 ट्रेनमध्ये सुमारे 478 प्रवासी होते। या 2 ट्रेनची समोरासमोर धडक होऊन ही दुर्घटना घडली आहे। या अपघाताची सध्या चौकशी सुरू आहे। न्यूझीलंडच्या संसदेतलं वातावरण भारावलेलं पाहायला मिळालं। सर्वात तरुण संसदपटू हाना रहाती मॅपी क्लार्क यांनी संसदेत शपथ घेण्याआधी युद्धातील घोषवाक्य म्हटलं। स्थानिक जमात असलेल्या माओरींचं हे घोषवाक्य आहे। याला हाका असं म्हटलं जातं। तर माओरी समुदायाच्या विकासासाठी मृत्यूही पत्करायला तयार असल्याचं हाना यांनी भाषणात म्हटलंय। अमेरिकेत आरोपीनं चक्क भर न्यायालयात न्यायाधीशांवर हल्ला केला। शिक्षा सुनावली जात असतानाच आरोपीनं थेट न्यायाधीशांवरच झडप घातली। पुढील करिअरसाठी प्रोबेशन नाकारताच आरोपीनं न्यायाधीशांवर हल्ला केला। मात्र सुरक्षा रक्षकांनी त्याला वेळीच पकडून चांगलाच चोप दिला। लास वेगासच्या कोर्टातली ही घटना आहे। उत्तर आणि दक्षिण कोरियात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। उत्तर कोरियानं दक्षिण कोरियाच्या पश्चिम भागात तोफा डागल्यात। 200हून अधिक तोफगोळे डागल्याचा आरोप दक्षिण कोरियानं केलाय। त्यानंतर दक्षिण कोरियानं देखील तोफांचा मारा सुरू करत उत्तर कोरियाला चोख प्रत्युत्तर दिलंय। तर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। माउंट अबूमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे। नववर्षाची सुरुवात होताच या ठिकाणचा पारा -2 डिग्री सेल्सिअसवर गेलाय। त्यामुळे मैदानातील दवबिंदूंचं बर्फात रूपांतर झाल्याचं दिसून येत आहे। तसंच दिवसेंदिवस या पर्यटनस्थळी थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे। स्वीडन आणि फिनलँडमधल्या थंडीनं देखील 25 वर्षांचा रेकॉर्ड तोडलाय। इथलं तापमान उणे 43 अंश सेल्सिअस इतकं झालंय। लोकांना घराबाहेर पडणंही मुश्किल होऊन बसलंय। 25 वर्षातील ही सर्वाधिक थंडी असल्याचं बोललं जात आहे। इस्रोनं गौरवास्पद कामगिरी केली आहे। आदित्य L1MT सूर्याच्या कक्षेत पोहोचलंय। इस्रोनं जगातली सगळ्यात मोठी अंतरिक्ष मोहीम फते करत नवा इतिहास रचलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। आदित्य L1 सूर्याजवळच्या लँग्रेंज पॉइंटवर पोहोचलंय। सूर्याच्या हॅलो ऑर्बिटमध्ये आदित्य 1 प्रस्थापित झालंय। आता पुढची 5 वर्ष इथंच राहून आदित्य L1 सूर्याचा अभ्यास करणार आहे। इस्रोनं आदित्य L1 2 सप्टेंबरला लॉन्च केलं होतं। As the photosphere. भारतीय अंतराळ संस्था इस्रोनं नवीन वर्षाचं स्वागत नव्या मिशनने केलं। इस्रोनं एक्स-रे पोलारोमीटर सॅटेलाइट अर्थात एक्सपोसॅट उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलंय। अंतराळातलं कृष्णविवर म्हणजेच ब्लॅक होल मधली रहस्य या मोहिमेद्वारे उलगडली जाणार आहेत। कृष्णविवरांचा अभ्यास करणारी ही भारताची पहिली आणि जगातली दुसरी मोहीम आहे। त्यासोबतच आकाशगंगा तसंच अवकाशात होणाऱ्या किरणोत्सर्गाचा अभ्यास देखील या उपग्रहाद्वारे केला जाईल। निवडणूक बंदी विरोधात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। कोलोरॅडोच्या न्यायालयानं ट्रम्प यांना निवडणुकीसाठी अपात्र ठरवलंय। याच निर्णयाला ट्रम्प यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय। अमेरिकन संसदेतील गोंधळाप्रकरणी ट्रम्प यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता। त्यानंतर कोर्टानं त्यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवलं होतं। That's working its way through. I give it a preliminary